नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रक्त गोठण्याची क्रिया। जेव्हा एखादी जखम होऊन रक्तवाहिन्यांना दुखापत होते, रक्तवाहिन्याची गोठण्याची क्रिया कशी होते बघू आपण। तर जेव्हा एखादी जखम होते आपल्या शरीरावर किंवा आपल्या त्वचेवरती, तर तेव्हा काय होतं, रक्तवाहिन्या तुटतात किंवा जखम दुखापत होते त्यांना, मग तिथून काय होतं, रक्त बाहेर येऊ लागतं आणि रक्ताचा पातळपणा नष्ट होतो। रक्ताचा काय होतं, पातळपणा नष्ट होतो व ते जेलीसारखा घट्ट होते। जेलीसारखं कसं होतं, घट्ट होतं। या क्रियेला काय म्हणतो आपण, रक्त गोठण्याची क्रिया म्हणजे ब्लड क्लॉटिंग ही क्रिया असे म्हणतो। त्याच्यामध्ये रक्त गोठण्याची क्रिया, आता ही डेफिनेशन लिहायची, नंतर रक्त गोठण्याची क्रिया कशी होते हे बघू। ही एक रासायनिक क्रिया आहे। आता ही कशी आहे, रासायनिक क्रिया म्हणजे केमिकल सबस्टन्स त्याच्यामध्ये एक्सचेंज होतं, त्यामुळे ती रासायनिक क्रिया आहे। फार गुंतागुंतीची आहे, गुंतागुंत खूप आहे त्याच्यामध्ये। तर यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये असलेल्या फायब्रोनोजनचे रूपांतर कशामध्ये, ते फायब्रिनच्या धाग्यामध्ये, फायब्रिनोजनचे रूपांतर कशा होते, फायब्रिनच्या धाग्यामध्ये झाल्यानंतर काय होणार, जाळी तयार होणार आहे। आता हे कसं होतंय पुढे बघू आपण। धागा झाला म्हणजे आता पहिली पायरी काय, आपली रक्तवाहिनी तुटली असता प्रथम तिथे काय होतं, प्लेटलेट जमा होतात। आपण बघितलं होतं प्लेटलेटचं फंक्शन काय होतं, ब्लड क्लॉटिंग सबस्टन्स। तर मग काय होतं, प्लेटलेट जमा होतात। प्लेटलेट जमा झाल्यानंतर काय होणार आहे, थ्रोम्बोप्लास्टिन या नावाचा पदार्थ तिथं तयार होणार आहे, थ्रोम्बोप्लास्टिन। तर हा थ्रोम्बोप्लास्टिन हा पदार्थ पावलेल्या पेशी झाला, मृत पावलेल्या पेशी झाला करून सुद्धा तयार ठेवला जातो। त्यामुळे काय होतं, थ्रोम्बोप्लास्टिन तयार होतं चांगल्या प्रमाणामध्ये। आता पुढे बघू, थ्रोम्बोप्लास्टिन पहिलं काय झालं, प्लेटलेट्स पासून थ्रोम्बोप्लास्टिन तयार झालं। त्याच्यानंतर दुसरं काय, आता थ्रोम्बोप्लास्टिन हे रक्तातील प्रोथ्रोम्बिन या प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये करते, थ्रोम्बिन मध्ये करते। आता थ्रोम्बोप्लास्टिन तयार झालं, तर थ्रोम्बोप्लास्टिन काय करते, रक्तातील प्रोथ्रोम्बिन या प्रोटीनचे रूपांतर कशात करते, थ्रोम्बिन मध्ये करते। थ्रोम्बोप्लास्टिन हे प्रोथ्रोम्बिनचे रूपांतर थ्रोम्बिन मध्ये करते। तर मग आता झाली दुसरी पायरी। तिसरी पायरी काय आहे, तयार झालेले थ्रोम्बिन, हे थ्रोम्बिन आहे, थ्रोम्बिन फायब्रोनोजनचे रूपांतर। आता हे जे तयार झालं थ्रोम्बिन, पहिले काय झालं, पहिलेच राहू द्या। आता हे बघा, तयार झालेले थ्रोम्बिन काय करतं, फायब्रोनोजनचे रूपांतर कशात करतं, न विरघळणाऱ्या फायब्रिनच्या धाग्यामध्ये करतं। झालं, आपण पहिल्यामध्येच बघितलं होतं, फायब्रिनचे रूपांतर फायब्रिनच्या धाग्यामध्ये होते। यालाच आपण काय म्हणतो, याच्यामध्ये काय होतं, जाळ्यासारखं, मग काय होतं, जाळी तयार होतं, आपलं कशी जाळी तयार होते। त्याच्यामध्ये काय होतं, जाळ्यामध्ये काय काय अडकतं, मग WBC RBC ह्या अडकल्या जातात आणि त्यामुळे ते घट्ट होतं आणि ते बंद होऊन जातं। मग अशा पद्धतीने रक्त गोठण्याची क्रिया होते। ही झाली रक्त गोठण्याची क्रिया। समजलं, पहिलं आपण बघायचं, 3च पायऱ्या आहेत, जास्त पाठ करायची गरज नाही, सोपं आहे एकदम। पहिल्या पायरीमध्ये काय होणार आहे, प्लेटलेट्स पासून थ्रोम्बोप्लास्टिन तयार होणार आहे। मग थ्रोम्बोप्लास्टिन पासून परत काय होणार आहे, प्रोथ्रोम्बिन या प्रोटीनचं रूपांतर कशात होणार आहे, थ्रोम्बिन मध्ये होणार आहे। परत थ्रोम्बिन काय करणार आहे, फायब्रोजनचे रूपांतर फायब्रिनच्या धाग्यामध्ये करणार आहे। झालं, ह्या 3 पायऱ्या। त्याच्या धाग्यामध्ये झाल्यानंतर काय होणार आहे, त्याचं जाळं तयार होणार आहे। जाळ्यामध्ये काय अडकणार आहे, RBC WBC हा अडकणार आहे। अडकलं तर मग काय होणार आहे, आपलं रक्त हे गोठलं जाणार आहे, ते घट्ट होणार आहे जेलीसारखं। त्याच्यानंतर रक्त गोठलं गेलं तर आपली क्रिया कंप्लीट झाली, ब्लड क्लॉटिंग झालं। त्यामुळे सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।